श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गली, बेळगाव आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत शिवरायांचा छावा, शिवरायांचा छावा। पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा। दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळमा। पण अफजल खान वणवा होऊन स्वराज्यावर चालून आला। त्याच्या महामय पावलाखाली गोरगरीब रयत चिरडली, भरडली। आया बायांच्या किंकाळ्या फुटल्या। पहिल्या दणक्यात अफजल खानाने तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या। त्याने पंढरपूरच्या विठ्ठलाची विटंबना केली। स्वराज्याचा उंच भगवा पायदळी तुडवण्यासाठी आणि शिवाजी राजांना जिंदा या मुर्दा गिरफ्तार करण्यासाठी अफजल खान वाईस येऊन पोचला। आमचे मस्तक भणाणते साक्षात जगदंबेचे तुकडे करावे। शिवबा, आम्हाला अफजल खानाची चीड आहेच, पण खानाच्या फौजेत जे मराठी सरदार आहेत त्यांना याची चीड येऊ नये। सगळी लाचारी आहे आऊसाहेब, वतनासाठी, पालखीत बसण्यासाठी। पालखी मेणे काय स्वराज्यात नाहीत? त्याला सोडू नका, उसने फेडा। त्याने आमच्या थोरल्या लेकरास घात करून मारले। महाराज साहेबांची विजापुरातून धिंड काढले। त्याला मातीस मिळवा। आमचा तोच प्रयत्न असेल आऊसाहेब। प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट ठरली। स्वराज्याचं भवितव्य ठरणार होतं। नीती अनितीचा निवाडा होणार होता। मराठमोळ्या जीवांचे भवितव्य ठरविण्यासाठी, भगव्याची अस्मिता राखण्यासाठी जिजाऊंचा लाडका शिवबा यमदूताच्या भेटीस निघाला। जगतजननी जगदंबा शहारली। काय होणार, स्वराज्य की गुलामी? आणि खानावर हल्ला झाला। खानाचे सैन्य मरणार। तिसऱ्या तोफेचा आवाज म्हणजे राजेगडावर सुखरूप पोहोचले। अपगडावर पोहोचले, अपगडावर पोहोचले, अपगडावर पोहोचले। आई जगदंबेची कृपा। राजांनी आपणास ही भेट पाठवली आहे। दाखवा। बाई बाई बाई, कसला माणूस आहे। तोंड तर बघा त्याच, केवढं मोठं। बाबा बाबा, डोळे तर बघा, राक्षसी। शिवबाने उसने फेडले। खानास जिवे मारून त्याचे मुंडके आम्हाला भेट म्हणून पाठवले। मोठा आनंद झाला आम्हाला। आमचे वैर खानाशी होते, कारण स्वराज्याच्या कार्यातले ते एक मोठे विघ्न होते। खान संपला, वैर संपले। पंत, गडकऱ्यांना सांगून या मुंडक्याचा योग्य तो मान ठेवून बाले किल्ल्याच्या दरवाजा त्याला चिणून टाका आणि दिवाबत्तीची सोय करा। परंतु आऊसाहेब, स्वराज्यावर आलेल्या घोर संकटाचे निवारण कशा रीतीने करावे याची आठवण हे मुंडके पुढच्या पिढीला सतत करून देत राहील। दरवाजात आणखी जागा करून ठेवा। का हो शंभूराजे? आम्ही असे खान सफाया करणार। हर हर महादेव।
आपण एवढी गरीब गाय होऊन विरोध न करता 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा प्रदेश दिलात. आता मिर्झाचे मुघल सैन्य विभागे दर एक किल्ल्यावर 1-1.5 हजाराची शिबंदी म्हणजे 23 किल्ल्यांवरती 40,000चे सैन्य मुरेल. संख्याबळाची भीती संपली. त्यातून शंभूराजेंना 5,000ची मनसब आणि खर्चासह जागिरी घेतली. पण तुम्ही त्यांना एवढ्या लवकर राजकारणात का म्हणून आणले? दुसरा पर्यायच नव्हता आऊसाहेब. पण आता किल्ले ताब्यात द्यावे लागतील. कोंढाणा ताब्यात देऊन आलो. पण आऊसाहेब, एका गोष्टीवर मिर्झानी आमच्यावर मात केली. कोणती गोष्ट? आणि तुम्ही अजूनपर्यंत बोलला नाहीत ती? आऊसाहेब, आम्ही खूप नकार दिला. नाही म्हणालो, पण मिर्झा बदला नाही. मतलब? जोपर्यंत 23 किल्ले त्याच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे त्यांच्या छावणीत त्यांच्या बरोबर राहणार. शिवबा, शंभूबाळा, आपण काळजी का करता? काळजी नाहीतर? आपण नाही म्हणता, पण आपल्या डोळ्यात ते दिसते. शंभूबाळा, आबासाहेब, आम्ही गेलो नाही तर काय होईल? आम्ही दिलेला शब्द खाली पडेल आणि मिर्झा मोगलांचं सैन्य घेऊन स्वराज्यात धुमाकूळ घालेल. मग आपल्यालाही लढावं लागेल. आपण लढू देखील, पण त्यामुळे त्रास आपल्याच रयतेला होईल आणि आम्ही जी सुरुंगाची वात पेटवली आहे ती विझून जाईल. आमच्या न जाण्यामुळे रयतेला त्रास होणार असेल आणि आपल्या राजकारणात बाधा येणार असेल तर आम्ही छावणीत जायला तयार आहोत. शंभूराजे, आबासाहेब, तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकता आहात आणि त्या योग्य समजता आहात. आणखी काय हवंय? 1 लाख कडव्या सैनिकांमध्ये एकटे जाणारे शंभूराजे तुम्ही पहिलेच. त्या 1 लाखास तुम्ही एकटेच भारी पडाल आमची खात्री आहे. शंभूबाळा, तुमचा वकूब आम्ही जाणलाय, पारखलाय. आबासाहेब, आम्ही आपली पारख सार्थ ठरवू. आता तुम्ही शूर आबांचे शूर छावा आहात. आम्ही शूर आबांचे शूर छावे आहोत. प्रणाम दादाजी. प्रणाम. क्या बात है, चरण स्पर्श प्रणाम किया आपने हमें. बड़ों के पाँव छूकर ही आशीर्वाद लिए जाते हैं दादाजी. और हमने सुना है आप तो साक्षात प्रभु रामचंद्र के वंशज हो. हाँ, लेकिन आज का दिन हमारे लिए बड़ा सौभाग्यशाली दिन है. वाह, क्या मिठास है. मीठा खंजर है ये मिर्जा साहब, मीठा खंजर. यकीनन खंजीर आहे, पण मराठ्यांची जात आहे. पाठीवर वार नाही करणार. वार केला तर समोरून छाताडावर. खामोश, खबरदार पुढे याल तर. क्या कर लोगे? ते केल्यावर कळल, पण ते कळपातून तू जिता राहशील तर ना. अदब से बात करो. हम खान हैं, दिलेर खान. अरे असलं लय खान स्वराज्याच्या दोरीवर सोलून वाळत घातलेत. आणि जे लई आणि रावी करत होते त्यासने भित्तीच्या कोनाड्यात बसवल्यात. मतलब सारखा सारखा तलवारीला हात घालायचा नाही. अरे बोकडानं किती बी मोठा सुरा दाखवला तरी वाघ घाबरतोय का? महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी रक्ताचं सिंपान होईल पुरंदरावर आणि करा नदीला पूर येईल तो भी रक्ताचाच. तवा ध्यान घ्या. एक एक करके तुम सबको देख लेंगे. औकात याद दिला देंगे हम तुम्हें. दिलेर खान, मिर्जा जी संभा, आप जाइए और आराम कीजिए, थक गए होंगे. जी दादाजी. ही तुमची दुसरी चाल. जी आऊसाहेब, ही आमची दुसरी चाल. पण ही चाल आमच्या नीट ध्यानात नाही आली.
आऊसाहेब, या एकाच चालीत अनेक गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे साप मारायचा, पण तो पाहुण्यांच्या काठीनं. म्हणजे साप मारताना काठी तुटली तरी ती पाहुण्यांची तुटेल. हुजूर, काफी अफरा तफरी मची है, कोई मिल नहीं रहा, और अगर मिला तो पहचान में नहीं आ रहा। आदिल शाह ने बड़ा ही तेज करारा हमला किया है। उनकी इस ताकत का हमें अंदाजा ही नहीं था, हमने सोचा ही नहीं था। यह आपको सोचना चाहिए था मिर्जा जी, मुंह दिखाने के काबिल नहीं रहे। बड़े शर्म की बात है मिर्जा जी, बड़े शर्म की बात है। ये सरजा खान बड़ा ही चालाक और सुरमा निकला। ये शिकस्त हमें उसकी वजह से हुई है। मिर्जा जी, ये शिकस्त हमें सरजा खान की वजह से हुई है? हाँ, झूठ, सरासर झूठ है ये। झूठ के नकाब में छुपे हुए सच को पहचानिए मिर्जा जी। ये मतलब? मिर्जा जी, आदिल शाह को जीत सिवा ने दिलवाई है। दिलेर खान, आप जो कह रहे हैं उसका मतलब जानते हैं? अच्छी तरह जानते हैं। सिवा की वजह से हमारे 14,000 फौजी कट गए। ये हार हमें सिवा की वजह से मिली है। दिलेर खान, सिवा हमारे साथ है, हमारा दोस्त है। ये ख्याली पुलाव है, भरम है आपका। सिवा सिर्फ जुबानी दोस्त है हमारा, कहने के लिए। दरअसल वो हमारा सबसे बड़ा दुश्मन है, दुश्मन। लेकिन जहां तक मैं सिवा को जानता हूं, सिवा हमारे साथ गद्दारी नहीं कर सकता। ये आप नहीं मिर्जा जी, आपके अंदर का राजपूत बोल रहा है। वैसे भी आपकी रगों में खून तो हिंदू ही है ना, वही खून बोल रहा है ये। जुबान पर पाबंदी रखिए खान साहब। मिर्जा जी, ये बर्दाश्त से बाहर है। क्या बात कर रहे हैं मिर्जा जी? अरे बर्दाश्त तो हम करते चले आ रहे हैं। दिलेर खान, मौके की नजाकत को समझो, ये हमारी चाल थी। मतलब? हम आपका मतलब नहीं समझे। आलमगीर के जन्मदिन के जलसे में सिवा आगरा जाएंगे, वहां जाकर वो कुर्निश बजाएंगे और आलमगीर के सामने अपनी वफादारी कबूल करेंगे। इंशाअल्लाह वो बादशाह सलामत के हुजूर में जाएगा जरूर, लेकिन बादशाह सलामत उसे जिंदा नहीं छोड़ेंगे। क्या बात है मिर्जा जी, क्या शातिर दिमाग पाया है आपने, क्या चाल चली है, एकदम शतरंजी चाल। राजांचा गणी विकावा, शिवरायांचा 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 गणी विकावा। हो हरी हो हरी हो। अहो पर नाईक, नेमकं काय? आवा मुघल हे कपटी, लईच कपटी बघा. अंत ज्ञान अडकवला आमचा वाघ. नाही तो काय? दरबारातल्या टरकाळीनं मुघलांच्या आता पिढ्याच्या पिढ्या झाल्या बाद. मुघल म्हणतात ती तोबा तोबा, बडक खतरनाक ये शिवबा. नग लढाया यावा झाला, नग भिडा या मराठ्यांना. हक राजांचा सगळी माला, नाव ऐकून वैरी पळाला. हक राजांचा सगळी माला, नाव ऐकून वैरी पळाला. असा राजांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा. असा राजांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा, शिवरायांचा गणी विकावा. हो हरी हो हरी हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री गणाधिपतये नमः. श्री नरहरि रूपाय नमः. वृषबलान्वय सिंधु सुधाकरः प्रथित कीर्ति रुदार पराक्रमः अभवदर्थ कलासु विशारदो जगती शाहनृपः क्षितिवासवा. अनेक शक्तींचा समन्वय असलेले, कीर्ती संपन्न, श्रेष्ठ, उदार आणि पराक्रमाची शर्थ करणारे राजे शहाजी महाराज या धर्तीवर होऊन गेले. ज्यांनी वैर धारण करणाऱ्या अनेक मस्तवाल राजांची मस्तक श्री शंकरास अर्पण केली
अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आणि उत्तुंग असलेल्या शहाजी राजांना महाशूर, मुलखाचे धनी असलेले, लोकांसाठी पर्वतासारखे उत्तुंग पुरुषश्रेष्ठ श्री शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्र झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. शंभूराजे, चारित्र्य संपन्न मनुष्य कोण? त्याची लक्षणं कोणती? मातोश्री, वाच्छा सज्जन संगमे परगुणे प्रीतिर्गुणे नम्रतः, म्हणजे सज्जनांच्या सहवासाची इच्छा, दुसऱ्यांच्या गुणांविषयी प्रेम, गुणवंत असूनही नम्रता, विद्येची आवड, स्वतःच्या पत्नीविषयी प्रेम, विकारांवर ताबा ठेवण्याची शक्ती आणि दया, हा ज्याचा स्थायी भाव तो चारित्र्य संपन्न. लोभ कुठला? गुणी माणसाची भेट, काय श्रेष्ठ नाही? मूर्खाची संगत. खरा शूर कोण? ज्यानं स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे तो. खरी संपत्ती कोणती? विद्या. खरा राजा कोण? ज्याच्या आज्ञा सर्वजण पाळतात आणि ज्याच्यामुळे स्त्रीच्या डोळ्यातील भय नष्ट होते, तो खरा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हुजूर, काफिर मराठाओं ने फौज जमा की है. ओ, तो उनकी हिम्मत इस कदर बढ़ गई है कि वो कयूम खान के किले की ओर आग उठाने का साहस करने लगे. हुजूर, बड़ी तैयारियां हो चुकी है. 2-2.5 हजार की फौज कयूम खान पर हमला करने की. जी हुजूर. फौज का मुखिया कौन है? शिवाजी राजा. शिवाजी राजा तो नहीं है हुजूर, लेकिन जरूर कोई आला दर्जे का नामचीन सरदार होगा. एक शिवाजी छोड़कर कयूम खान से कोई टकराव नहीं ले सकता. भाईजान, भाईजान, भाईजान. अली खान, क्या हुआ? भगा उखाड़ कर फेंक दिया? भाईजान, फेंक दिया था, सबको डराया धमकाया, लेकिन वो संभा बीच में आ पहुंचा. संभा? तुमने उसे मारा? नहीं, उसने ही हमारे सारे सिपाहियों को मार दिया, लेकिन वो अपने किले की तरफ आ रहा है. आने दो उसे. आमचा एक भगवा उखडला तर 10 भगवे रोवू, आणि ते सुद्धा तुमच्या छाताळात. आमच्या भगव्याला नेस्तनाबूत करण्याची भाषा, छाटण्याची भाषा, एवढी मस्ती, एवढी मगरुरी. तुम्हाला काय वाटलं हा भगवा लेचा पेचा आहे, दुबळा आहे? अरे या मराठी मातीचा उमाळा आहे भगवा, या मराठी मुलखाच्या स्वातंत्र्याची आस आहे भगवा. आमच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा धाक, आया बहिणींची हाक, अन शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नाक आहे हा भगवा. युवराजांनी कयूम खानाला मारलं रे. क्या? कयूम खान मर गए? या अल्लाह, भागो. रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओ रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. स्वराजाचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. शिवबाचा बाळ वर्धमानात्यांचा झाड. शाहीचा काळ असे अन भगव्याची दोषान. तरी घोर खाली साध शंभू शंभू झाला नाद. रे मरणाला र मात रुद्र मराठ्याची जात. संभाजी
केला सह्याद्रीला मार्तंड अवतार गडकोटाच गाराण भाव शंभूच हे ठाण जैसा भैरवाचा भाव तैसी समशेरीची धार